सगळे लोक ठीक आहे, काही हरकत नाही, कोणाचंही नाव नाही तर सगळे एका जुटीनं, बरोबर आहे, त्यांचे खरं आहे. सर्व असणार अखंड हरिनाम सप्ताहाची कमिटी आणि त्र्यंबकेश्वर साईनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये चालत असलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करून सर्व यशस्वीतेनं नेणारी मंडळी, सर्व या सर्वांचं माझा भगवान शिव कल्याण करो. अशाच प्रकारचे असणारा त्यांना सद्बुद्धी देव, अशाच प्रकारचे असणारे ज्ञानी विद्वजन आणून शिवली ग्रामावर त्यांचे हातून संस्कार घडो. वाईटाकडे प्रत्येक माणूस जास्त जातो महाराज, पण सत्संगाकडे लवकर आकर्षित होत नाही. अशांना सुद्धा आणण्याचं कार्य आणि बऱ्याचशा कमिटी मधल्या लोकांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांना सुद्धा मंगलमय आशीर्वाद माझा या ठिकाणी. आणि सज्जन हो, अशा असणाऱ्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही रममाण होऊन जातो त्यावेळेस आम्ही आमच्या घरचं सुद्धा सर्व असणारे जे आसक्ती आहे किंवा मन आहे ते परिवर्तित होऊन किंवा अंतर्मुख होऊन तुमची सेवा करतो आम्ही. आणि अशा असणाऱ्या कार्यक्रमाचं असणारं जेवढं वैभव वाढवता येईल तेवढं वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो महाराज. एखाद्या वेळेस या 7 दिवसामध्ये असणार एखाद्याला माझ्या तोंडून जर टोकाचे शब्द वाटले असतील बोलण्यामध्ये तर त्या व्यक्तीने असणार त्याचा विचार करावा. किंवा एखाद्या महिला मंडळात आमच्या ह्या महिला मंडळाने सुद्धा कान लावून मन लावून कथा ऐकली आणि त्यामध्ये मी काही खालीवर बोललेलो असेल तर ते सुद्धा मी का खालीवरी बोललो याचं परत पारायण करून विचार करा त्या गोष्टीचा. कारण का जे धर्मामध्ये आहे, जे शास्त्रामध्ये आहे, जी रीतिरिवाज आहे त्याच पद्धतीचा असणारा मी बोलण्याचा प्रयत्न केला. पण यदा कदाचित त्याच्या बाहेरचं जर बोलण्याचा प्रकार वाटत असेल तर त्या ठिकाणी असणारा मला क्षमा करा. जे काही धर्मशास्त्राला अनुसरून नसलेलं जे काही मंगळसूत्र मी सांगितलं ते मात्र बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माझी हात जोडून विनंती स्टेजवर. एकच असणारं मंगळसूत्र पती रूपाचं आणि ते घालण्याचा प्रयत्न करा. आमच्या उद्याच्या कार्यक्रमाच्या नंतर आणि जे काही सत्संग एवढं जरी तुम्ही माझं ऐकलं तर मी म्हणेल माझी कथा सफल झाली. माझ्या गुरुनं मला आशीर्वाद दिला किंवा माझ्या वडिलांनी जे काही शिकवलं त्याचं सार्थक झालं. कारण का अधर्माला लावणारे लोक भरपूर आहेत महाराज, पण धर्माला लावणारे लोक कमी असतात. आणि म्हणून ज्यांचे काही मन दुखलेले असतील तुमच्यामध्ये, ते पुरुष वर्ग असेल किंवा स्त्री वर्ग असेल, धर्माच्या व्यतिरिक्त जर असेल निश्चिततेनं ते चुकीचं माझं तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि मात्र त्याबद्दल तुम्ही सुद्धा मला क्षमा करावी अशा प्रकारची माझी भावना. या हरिनाम सप्ताहामध्ये जे काही काकडा करणारी मंडळी आहे यांना सुद्धा माझा भगवान शिव अशाच प्रकारची सद्बुद्धी देव, वैभव देव आणि त्यांना शिवसायुज्य देव अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद. जी विनेकरी मंडळी आहे 7 दिवस असणारा अखंड विना धारण करण्याचे जे काही पुरुष वर्ग मातृवर्ग आहे त्यांना सुद्धा असा सद्बुद्धी भगवान शिवदेव त्यांना संतती संपत्ती देऊन, वैभव देऊन आणि त्यांना शिवसायुज्य देव अशा प्रकारचे मंगलमय आशीर्वाद माझे. त्याला जे काही पारायणकरी मंडळी आहे, पारायण ज्यांनी ज्यांनी केलं अशांना सुद्धा माझा भगवान शिव सद्बुद्धी देव कुलदीपक असणारा त्यांच्या पोटी जन्माला घालो. सुसंस्कारित असणारी पिढी त्यांची निर्माण हो आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होऊन त्यांना शिवसायुज्य मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद. त्यानंतर गाथा भजन करणारी मंडळी जी काय आहे किंवा
हरिपाठ घेणारी मंडळी दिवस मावळताचा, त्यांना सुद्धा माझा भगवान शिव आणि त्यांच्या मनकामना पूर्ण करो, सर्व कार्यातील अडथळे दूर करून यश ऐश्वर्य संपदा त्यांना देवो, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद संध्याकाळी येणारी जेवढी काही मंडळी आहे कथेला, पुरुष वर्ग मातृवर्ग, त्यांना सुद्धा असाच सत्संग मिळो, त्यांचं ज्ञान वाढो, पुढच्या पिढीवर असणारे सुसंस्कार त्यांच्या हातून घडो आणि ती त्यांना वैभव, सर्व प्रकारचे 8 प्रकारचे वैभव, इहलोकाचे आणि परलोकाचे सुख त्यांना प्राप्त होऊन शेवटी शिवचरणाशी ते लीन होत, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद 7 दिवसामध्ये दान धर्म करणारी मंडळी जी आहे, अन्नदान करणारी, दानाने लक्ष्मी वाढते महाराज. पहिल्यानं खळ्यावर बरेच लोक येत होते आणि त्यांना दान दिलं जात होतं, म्हणून घरचे असणारे गोदामाच्या गोदाम भरल्या जात होत्या अन्नधान्याने. पण आज दान बंद झालं, पोत्यावर आलं, पोत कट्ट्यावर आलं. पहिले पोत उचलणारे माणसं होते 3 धारी पोत, आज 50 किलोचा कट्टा झाला आणि पुन्हा आता 30 किलोचा कट्टा झाला, ध्यानात ठेवा. म्हणून दानानं लक्ष्मी वाढते. ज्यांनी ज्यांनी काही सकाळची पंगत दिली पारायणकरांना, ते सुद्धा पारायणकरी मंडळी संतुष्ट झालेले त्या ठिकाणी तुमचं अन्न खाऊन. अशाच प्रकारचे तुम्हाला सद्बुद्धी मिळो, तुमच्या घरी सर्व मंगल दीप लागो, सर्व वैभव संतती संपत्तीचं वर्तमान शेवटी शिवसाई त्यांना प्राप्त हो, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या स्टेजवरून. त्यानंतर या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये देणगी देणारे लोक जे काही गावातील असतील, कमी आहे देव किंवा अधिक देव, त्यांना असाच आमचा त्र्यंबकेश्वर साईनाथ, सद्बुद्धी देव, भोलेनाथ, रामेश्वर, माझा पांडुरंग, त्यांच्या हातून असे सत्कार्य कर्म घडो आणि ती त्यांची धनसंपत्ती वाढो, वैभव वाढो, शेवटी त्यांना शिवसायुज्य मिळो, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद. त्यानंतर या ठिकाणची जी काही झाडझूड करणारी मंडळी आहे, मंडपामधली वाडेकरी मंडळी, सर्व जे काही सहकार्य करणारे जे मंडळी आहेत, या कार्याला त्यांच्या आशा मनुष्य तृष्णा वासना परिपूर्ण हो, घरी संतती सह संपत्ती प्राप्त हो आणि ती शिवसायुज्य मिळो, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये. आणि जे काही 7 दिवस पर्यंत तुमच्यापर्यंत आणि पूर्ण गावातील कान्याकोपऱ्यापर्यंत आवाजानं माझा संदेश पाठवण्याचं काम करणारे आमचे केंद्रे भाऊ, भाऊ जोशी आणि केंद्रे, तानाजी केंद्रेचे हो की. आणि बघा महाराज, एक विशेष आहे, लाखो रुपयाच्या मशिनी असतात महाराज. नुसत्या लाखो रुपयाच्या मशिनी असून किंमत नाही, त्याची सेटिंग करता आली पाहिजे. कुठं विको, कुठं गेन, कुठं ट्रबल आणि कुठं बेस, हे 4च मुद्दे कुठं पाहिजे, कोणत्या माणसाचा कसा आवाज आहे, त्याला कसा द्यायचा आहे, याचं ज्ञानही ते चालवणारा लागतं महाराज. आणि म्हणून इथे बसलेले हे 2 जण जोशी आणि आमचे केंद्रे खूप चांगली सेवा दिली, मंडप डेकोरेशन दिलं, आवाज सगळ्यापर्यंत पुरवला.
दुसऱ्याच दिवशी जर आवाज बसला तर माझी पंचायत झाली असती. म्हणून माझा भगवान शिव असणार असंच त्यांचं वैभव चौपटीनं वाढवो, मंडपही वाढवो आणि या मशीन सुद्धा अशाच प्रकारचे त्यांना सर्व प्रकारचे कार्यक्रम मिळो आणि वैभव त्यांच्या घरी प्राप्त होऊन अंती शिवसायुज्य त्यांना मिळो. मंगलमय आशीर्वाद स्टेजवरून माझा. आमच्या ह्या 7 दिवसामध्ये आम्हाला अन्नदान करणारी मंडळी जे काय आहे, दुपारचं जेवण देणारे, संध्याकाळचं जेवण देणारे, घरी बोलून नेऊन अन्नदान करणारे सर्वच जण, आता नाव काही घेणार नाही, सगळ्यांचेच, पण सगळ्यांचे असणारे मनपूर्वक आभार. अशाच प्रकारचा असणारा तुम्हाला सत्संग लाभो, कीर्ती संपत्ती ऐश्वर्य यश तुमच्या घरी प्राप्त हो, आणि ते शिवसायुज्य तुम्हाला मिळो. अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद माझ्या स्टेजवर असणारे, गायनाला साथ देणारे आमचे लिमराज पाटील, तसंच आमचे गणेश भाऊ आडाव, रक्त ताजय नवय, आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं बरं का दोन 7 दिवसामध्ये. कारण का आम्ही बऱ्याचशा दिवसपासून धुंडत होतो, कोणताच सेट झाला नाही आमच्यासोबत. पण अंबाजोगाईकर असणारे स्वामी योगेश स्वामी अंबाजोगाईकर, ज्यांची PhD झालेली आहे आणि जे तबल्याच्या परीक्षा घेतात त्यांच्यावर नियुक्ती गव्हर्नमेंटने त्यांची केलेली होती. अनुक्रमे त्यांचं नाव मी तुम्हाला दिलं. बऱ्याचशा कथेमध्ये माझ्यासोबत राहिले. दुर्दैवानं ते ह्याच कथेला माझ्यासोबत नाहीत आणि त्यांच्याच सोबती असणारा आमचा गणेश नेहमी संगतीत राहणारा, पण त्यांनी सुद्धा आम्हाला योगेश महाराजाची कमी पडू दिली नाही. आणि म्हणून आमच्या गणेश आणि लिमराज पाटलाचं कौतुक करावं तेवढं कमी. महाराज ह्यांनीच असणारा हा मार्ग पुढे चालवायला म्हणायला हरकत नाही. मी तर एक बाहुल आहे चालवणार. आणि म्हणून असे परमशिवभक्त असणारे लिमराज पाटील, परमशिवभक्त असणारा आमचा गणेश आढाव, यांना सुद्धा माझा शिव सर्व वैभव देव, अंती त्यांना शिव सायुज्य प्राप्त हो, मनोकामना पूर्ण हो, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद दोघा जणांना. तिसरं आमचे अनुज बंधू सच्चिदानंद स्वामी स्टेजवर उपस्थित आहेत. सज्जन हो, ते आहेत म्हणून मी परमार्थ करतोय म्हणायला हरकत नाही. कारण 7-7 दिवस बाहेर राहायचं आणि फिरायचं म्हणल्याच्या नंतर घरची देखभाल करणं आणि घरचं कार्य सर्व करण्याचं काम आमचे छोटे बंधू करतात. महाराज त्यांनी नसतं केलं तर मला घर सोडता आले नसते असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा सुद्धा मला पाठिंबा भरपूर आहे. भाईला भाई देऊन काम करण्याचं श्रेय माझ्या बंधूचे. महाराज माझ्यासोबत मंत्रोपचार असो, कोणतं वैदिक कार्य असो आणि अशाच पद्धतीचे सत्संगाचे कार्यक्रम असो, कधीच कंटाळा तो माझ्यासोबत करत नाही. किंवा घरी सगळं व्यवस्थित असणारं टापटीपण तो बघतो. त्यामुळं माझ्या वडिलाचीच कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीशी म्हणायला हरकत नाही. पण तरी पण ज्येष्ठ बंधू या रूपानं ईश्वर त्याला सद्बुद्धी देवो, वैभव प्रदान करो, अंती शिवसायुज्य मिळो, अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद पंचक्रोशीतून आलेली सर्व भसदभक्त मंडळी, गायक असतील, वादक असतील, कथाकार असतील, कर्मचारी असतील, नोकरदार असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, सर्व मार्गातले जे काही लोक आहेत, या सर्वांना माझा मंगलमय आशीर्वाद. तसंच माझी जी काही मित्रमंडळी आहे, लंगोटियार असणारे, शाळेमध्ये शिकणारी मंडळी बरीचशी असणारी आम्हाला भेटली. 30 वर्षानंतर
मन भरून आलं आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक काळ या 7 दिवसामध्ये मी पाहिला. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल अभिनंदन, परत आभार आणि त्यांच्या सुद्धा मंगलमय कामना पूर्ण हो आणि ती त्यांना शिवसाईचे मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद. सर्व अखंड हरिनाम सप्ताहाचं कार्य करत असताना या ठिकाणी तेजस्विता आणण्याचं काम आणि आपल्या मुलाद्वारे जे काही आमचे वायाळ महाराज करतात, मुलांना शिकवणे आणि मुलाद्वारे असलेली सेवा करून घेणे. हरिभक्त परायण वायाळ महाराज आणि त्यांची पत्नी कुटुंब महाराज याच्यामध्ये आणि मंत्रमुग्ध त्या सुद्धा कुटुंबाला अशाच प्रकारचा ध्यास सद्बुद्धी मिळो, ध्यास लागो, सद्बुद्धी मिळो, संतती संपत्तीसह ऐश्वर्य प्रदान त्यांना हो, मंगलमय आशीर्वाद. जे जे काही राहिलेले असतील कृपया त्यांना सुद्धा या स्टेजवरून माझा मंगलमय आशीर्वाद. जे काही आचारी लोक आहेत अन्नदान करत असताना त्यांना आचारीपणानं बनवून देणारे आहेत किंवा त्यांच्या हाताखाली सहकार्य करणारे आहेत त्यांना सुद्धा मंगलमय आशीर्वाद. अशाच प्रकारच्या असणाऱ्या कथा जर कोणाला लोकांना तुम्हाला ऐकायच्या असतील, आता हे जे काही लाईव्ह आहे तर हे पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आपली कथा बरेचसे लोक पाहतात महाराज. रात्री कालच्या रात्री आमच्या कथेचं रसपान 859 लोक जे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती होते त्यांनी करत होते रात्री पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्राच्या बाहेरही बरेचसे असणारे आमचे शिवभक्त मंडळी पाहतात. ज्यांना काही अशा कथा ऐकायच्या असतील त्यांनी माझं एक चॅनल आहे शिव कथामृत म्हणून, युट्यूबला मिळेल. आणि युट्यूबला जर नाही मिळाल तुम्हाला तर बस माझा जो काही नंबर आहे तो वाटलं तर मोबाईल घ्या आणि मोबाईल मधून लिंक करा. सांगतोय मग नंबर 94 20 94 20 46 17 89 8-9 ला. आणि या नंबरवर फक्त ओम नमः शिवाय म्हणून पाठवा किंवा हाय म्हणून पाठवा किंवा रामकृष्ण हरी म्हणून पाठवा. तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. सापडलं युट्यूबवर तर ठीकच आहे, पण नाही जर सापडलं तर तुम्हाला मी त्याची लिंक पाठवून देईल. अशाच प्रकारच्या मंगलमय कथा ज्या तुमच्या जीवनाचं सार्थक करतील अशा तुम्हाला ऐकायला मिळतील. सर्व चारित्र्य असणारे ऐकायला मिळतील. कारण का शिवमहापुराण छोटं नाही महाराज आणि 7 दिवसात सांगता येण्यासारखं नाही. अनेक कथा आहे. सोमवारचं चारित्र्य सांगायचं राहिलं, प्रदोष म्हणजे काय सांगायचं राहिलं, शिवरात्री म्हणजे काय सांगायचं राहिलं, आमची वृंदा तुळशी 2 प्रकारच्या तुळशी शिवमहापुराणातले जे काही चारित्र्य आहेत ते बरेचसे सांगायचे राहिले. रुद्राक्ष वापरल्याच्या नंतर काय काय होतं, कोणकोणते फळ मिळतात, किती महत्वपूर्ण रुद्राक्ष आहे. रुद्राक्षाचं नुसतं जर पाणी आमच्या डोक्यावर पडलं तर सर्व ब्रह्मांडातल्या तीर्थाचं स्नान केल्याचं फळ मिळतं महाराज. ते सुद्धा बरंच रुद्राक्षाचं महात्म्य असणार तुम्हाला सांगायचं राहिलं. अनुक्रमे शिवाची असणारी जी काही इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे यदा कदाचित जर वेळ मिळाला तुम्हाला आणि आम्हाला आणि सुसंयोग आला तर ते सुद्धा पुढचं मी असं वचन देईल की ती तुमची इच्छा असणारी मी परिपूर्ण करेल. आणि बाकी जे काही चॅनल आहे ते मात्र तुम्ही ऍड करून घ्या. तुम्हाला कुठेही असणार कोणत्याही गावाला तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल चॅनल असणार. आणि अशा प्रकारचं सांगून सर्व जनांचे असणारे आभार. अभिषेक करणारे, पारायण करणारे, अन्नदान करणारे, देणगी देणारे, गायक वादक, सर्व सेवेकरी
या सर्वांचं परत एकदा आभार, मंगलमय आशीर्वाद आणि शेवटी एकच तुम्हाला सांगतो महाराज मी, शिवनी नगर के वासी सदा खुश रहना, शिवनी नगर के वासी सदा खुश रहना, गलती लगी जो हमसे माफ कर देना, आत्मा की बात तुमको बतला रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा 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 रहे हैं, शिवनी नगर के वासी सदा खुश रहना, गलती लगी जो हमसे माफ कर देना, आत्मा की बात तुमको बतला रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा 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 रहे हैं। सज्जनो, जसा जसा एक एक दिवस निघून गेला तसा तसा असणारा आनंदाचा महापूर येत गेला आणि अंतिम असणारी ज्यावेळेस कथा संपते त्यावेळेस असा हा सत्संग असणारा दुरावतो की काय अशा पद्धतीचं आम्हाला सुद्धा वाटतं महाराज. कारण का अशा असणाऱ्या शिवानंदामध्ये रममान परमानंदामध्ये आणि असंच डुबून राहावं असं वाटतं. पण समय बडा बलवान होता है महाराज आणि म्हणून कधी कधी मनाला असणार असं वाटतंय, छूटे नहीं साथ तुम्हारा, छूटे नहीं साथ तुम्हारा, दुआ है शिव जी से बुलाना दोबारा, मानो सही तुमको बतला रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं, शिव कथा वाले अपनी घर जा रहे हैं, शिव कथा वाले अपने घर जा रहे हैं, शिव कथा वाले अपने घर जा रहे हैं। सांगितलं महाराज, अशा या कर्मामध्ये मन मंत्रमुग्ध होऊन जातो, रममान होऊन जातो आणि अचानक असणारा अंतिम दिन निघून जातो. त्यावेळेस काही ना काहीतरी हरपल्यासारखं, काही ना काहीतरी हातातून सुटून गेल्यासारखं आपल्याला वाटत राहतं.
पण सज्जनो, अशाच प्रकारची असणारी मंगलमय कथा, मंगलमय श्रवण भक्ती, मंगलमय आचरण आणि मंगलमय असणारा धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करा. भाऊ जाऊ नका 2 मिनिट. आणि एक एक असणारे ग्रंथ ऐकत चला, जे सद्बुद्धी तुम्हाला प्राप्त करतील. आणि अशीच मंगलमय कामना तुमची असो. शेवटी सर्व जणांचे आभार मानले मी या ठिकाणी. आणि शेवटला एकच सांगेल सर्व जणांना, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिवकथा झाली शिवकथा झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिवकथा झाली शिवकथा सर्वांचा संकल्प येथे पूर्ण झाला, सर्वांचा संकल्प येथे पूर्ण झाला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिव कथा रंग ओसरला, झाली शिवकथा रंग ओसरला, झाली शिवकथा रंग ओसरला, झाली शिवकथा रंग ओसरला. आणि अशा पद्धतीनं जो 7 दिवसांचा असणारा जो वृक्ष आहे तो परिपूर्ण फळाला आला सज्जन हो. आणि 7 दिवस पर्यंत तुमची आणि आमची संगती राहिली. ती एक शिव आणि शक्ती रूपानं म्हणा किंवा जीव आणि शिव रूपानं म्हणा. जीवात्म्याचं शिवात्म्यामध्ये एक प्रकारचं ऐक्यरूपता प्राप्त झाली. आणि या ऐक्यरूपतेची असणारी फलश्रुती असणारी आम्हाला उद्या ऐकायची. याची असणारी फलश्रुती जी काय आहे तर उद्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 8वा दिवस. आणि 8व्या दिवसाच्या वेळेला शिवकथेचं असणारं रसपान करणारी जी काही मंडळी आहे त्यांना उद्या असणारा प्रसाद मिळणार आहे. प्रसाद 7ही दिवसाचा असणारा जे काही भक्ती आहे त्या भक्तीचं असणारं श्रेय, त्या भक्तीचा असणारा मोबदला, त्या भक्तीचं असणारं आणि कृतार्थता आणि त्याला प्रसाद म्हणायचं किंवा काला म्हणायचं. सज्जनो, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रामायण ऐकलं जातं 7 दिवस. रामायणाच्या चारित्र्यावर असणारं गुणगान केलं जातं 7 दिवस. पण शेवटच्या दिवशी असणारं कृष्णाचं चारित्र्य गायलं जातं. कारण का कृष्णाचं चारित्र्य समजणं सोपं नाही. तसं उद्या आम्ही कृष्णाचंही चारित्र्य गायण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. उद्याच्याला असणारं काल्याचं कीर्तन होईल. तुम्हाला सर्व भाविक मंडळींनी किंवा समालोचक असणाऱ्या मंडळींनी सांगितलेलंच असेल की उद्याचं कीर्तन सुद्धा जे आहे तर या ठिकाणी माझंच ठेवलेलं आहे. तर दुपारी सकाळी असणारं सगळ्यांनी लवकर येऊन मिरवणूक काढायची आहे.
आणि मिरवणुकीचा आनंद मिळवा. आणि सकाळी 11 ते 1चा टाइम त्यांनी दिलेला आहे. काल्याचा 1च्या नंतर असणार तुम्हाला महाप्रसाद अर्थात काला आणि प्राप्त होईल, त्यांचं फळ मिळेल. सगळ्या जणांनी लक्षात घ्या, उद्या दुपारी महाप्रसादासाठी काल्यासाठी सगळ्यांनी हजर राहायचे. झालेली सेवा या ठिकाणी माझ्या सद्गुरूच्या चरणी, तुमच्या संत सज्जनांच्या चरणी, आणि तसंच मला ज्यांच्या शरीरामधून आणि आनुवंशिकता रूपानं जे शरीर मिळालं, असे माझे गुरु किंवा माझे पिता असणारे, माझे वडील असणारे, त्यांच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या समाधीजवळ 7 दिवसाचं माझं शिवकथेचं ज्ञान देण्याचं मला भाग्य लाभलं. त्याबद्दल माझ्या पतीच्या चरणी, माझ्या पित्याच्या चरणी, अर्थात माझ्या आईच्या चरणी आणि माझ्या पित्याच्या चरणी अष्टांग दंडवत करून, माझ्या कुलदेवतेच्या चरणी अष्टांग दंडवत करून, परत राहील झालेली सेवा माझ्या सद्गुरूच्या चरणी, तसंच तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या या अंतिम पुष्प सेवेला मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. नमः पार्वतीपते शिवाय महादेव. जगद्गुरुपंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणि गोस्वामी महाराज की जय. संतनीत वर्गात श्री ज्ञानदेव महाराज, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्र्यंबकेश्वर साईनाथ महाराज की जय. सब संतन की जय.
तर स्वामींनी या ठिकाणी त्यांच्या रसाळवाणीतून आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याचं काही ना काहीतरी श्रेय स्वामींनाही मिळालं नाही आपल्यालाही मिळालं. साईबाबाच्या कृपेनं या ठिकाणी गेल्या 18 ते 19 वर्षापासून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह शेवली आणि शेवली परिसरातील जनतेच्या सहकार्यानं बाबा या ठिकाणी चालू आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहात यावर्षी आमच्या आनंद बाबांनी एक नवा उपक्रम केला की ह्या सर्व लोकांना या कथेमध्ये या सर्वांना ही मंडळी वेगळी आहे तरी कोणीही गावकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये की साई परिवाराच्या लोकांनी लोकवर्गणी जमा केली आणि याच्यातून लोकांना नेलं आणि काहीला नेलं काहीला नाही नेलं, यालाच नेलं त्यालाच नेलं असा गैरसमज होतो आणि येणाऱ्या वर्षी परत आम्हाला वर्गणी जमा करण्यासाठी त्रास होईल. त्यामुळे यांची बाबाची जी मंडळी आहे ती आनंद बाबाची ही वेगळी आहे तरी कृपया सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. शिवतीर्थ यात्रा हा ग्रुप आहे तर हा ग्रुप नेणार आहे. मी शेवली गावातील लोकवर्गणी मधून कुणालाही नेणार नाही. ही लोकवर्गणी जमा होती ही मंदिरासाठी होती आणि जर लोकवर्गणी जमा करून सप्ताह करून जे काही रक्कम उरेल त्यातून मंदिराच्या विकासाचं काम होईल. दुसरीकडे तुमचा 1 रुपया व्यर्थ खर्च होणार नाही. जय साईराम.